मंडणगडमध्ये काळी माफ असणारी घटना, 2 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार. मंडणगड एसटी स्टँड येथे दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी एक निंदनीय घटना घडली. मंडणगड एसटी स्टँड येथे एका 2 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. तक्रारदार महिला या त्यांच्या सासू, पती व लहान मुलीसह मंडणगड एसटी स्टँड येथे बसलेल्या होत्या. याचवेळी तक्रारदार यांचा चुलत दीर आरोपी दिनेश बबन हिलम, राहणार अडखळ, आदिवासी वाडी, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी याने तक्रारदार यांची मुलगी हिला खाऊ आणून देतो असे सांगून तिच्या कुटुंबियांची परवानगी घेऊन त्याने तिला सोबत नेले. मात्र बराच वेळ उलटूनही आरोपी आणि मुलगी परत न आल्याने तक्रारदार, त्यांची सासू व पती यांना संशय आला. त्यांनी तात्काळ परिसरात मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेत असताना मंडणगड नगरपंचायतीच्या मागील बाजूस असलेल्या घोसाळकर यांच्या देशी दारू दुकानाजवळील पडक्या चाळीच्या दिशेने ते गेले असता एका खोलीतून लहान मुलीच्या रडण्याचा आवाज येत होता. आवाजाच्या दिशेने धावत जाऊन पाहिले असता पडक्या चाळीतील एका खोलीत तक्रारदार यांची 2 वर्षीय मुलगी लाकडी फळीवर रडत असलेल्या अवस्थेत आढळून आली. तिचे कपडे अस्ताव्यस्त अवस्थेत होते. त्याचवेळी आरोपी दिनेश हिलम हा तिच्यावर लैंगिक अत्याचार करताना आढळून आला. हा प्रकार पाहून तक्रारदार यांनी तात्काळ आरोपीस बाजूला ढकलून त्याला मारहाण केली. मात्र आरोपीने कपडे सावरून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर तक्रारदार यांनी लगेचच मंडणगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मंडणगड पोलिसांनी आरोपी विरोधात पोक्सो गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली असून त्याला दिनांक 18 जानेवारी रोजी अटक करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण मंडणगड परिसरात खळबळ उडाली असून आरोपीवर कडक कारवाई करा अशी मागणी परिसरातील स्थानिक व सामाजिक संघटना करत आहेत.